मंडळी, तुमच्यासोबतही असं झालं आहे का की तिळाचे लाडू बनवले पण ते फोडण्यासाठी दगड किंवा हातोडा यूज करावा लागला? असं झालं असेल तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. आज मी तुमच्यासोबत तिळाचे लाडू बनवण्याची अतिशय नवीन आणि सोपी पद्धत शेअर करणार आहे, ज्यामुळे हे तिळाचे लाडू एकदम मऊसूत होतील, खुसखुशीत होतील आणि एकदमच वेगळी पद्धत आहे. लाडू बनवताना हातसुद्धा जळणार नाही आणि पाकाचं टेन्शन नाही आहे. गूळ कसाही असला तरी लाडू एकदम मऊसूतच होतील. तर मग चला सुरू करूया. तर हे तिळाचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे आहे 1 वाटी तीळ. 1 वाटी एवढे पांढरे तीळ घेतले आहेत. गावरान तीळ मी यूज केलेले आहेत. तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते यूज करू शकता. ज्या वाटीने तीळ मोजले होते त्याच वाटीने 1 कप एवढा गूळ घ्यायचा. प्रमाण सारखं घ्यायचं तिळाचं आणि गुळाचं. आणि अर्धा वाटी ते शेंगदाणे घेतले आहे. आता सर्वात वेगळी पद्धत आज मी तुम्हाला सांगत आहे. पाक ज्यामध्ये करायचं टेन्शन नाही. एका कुकरच्या छोट्या भांड्यामध्ये मी हे गूळ टाकून घेतला. कुकरला 1 ग्लास पाणी टाकलं, त्यामध्ये स्टँड ठेवलं, त्यामध्ये गूळ टाकलेला डबा ठेवायचा. या डब्यावर झाकण ठेवायचं आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं. मीडियम फ्लेमवर कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. नंतर कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा. शिट्ट्या होत आहे तोपर्यंत इकडे आपण तीळ भाजून घेऊया. एका पॅनमध्ये जे आपण 1 वाटी तीळ घेतले होते ते टाकले आणि लो फ्लेमवर भाजून घ्यायचे. जास्त भाजायचे नाही, तर लाडू कडवड होतात. सोबतच हे शेंगदाणे सुद्धा थोडे डाग पडेपर्यंत लो फ्लेमवरच भाजून घ्यायचे. असे डाग पडले की शेंगदाणे काढून घ्यायचे, थंड करून घ्यायचे आणि शेंगदाण्याचं जे साल आहे ते सुद्धा काढून घ्यायचं. शेंगदाण्याचं साल काढून झालं की एखाद्या खलबत्त्यामध्ये टाकून किंवा मिक्सीच्या जारमध्ये पल्स मोडवर टाकून तुम्ही हे ओबडधोबड असे क्रश करून घेऊ शकता. मी खलबत्त्यामध्ये याला अशा प्रकारे क्रश करून घेतलं. आता एक थोडं मोठं मिक्सिंग बाउल घ्यायचं. त्यामध्ये थंड झालेले जे तीळ आहेत ते टाकायचे. सोबतच शेंगदाण्याचा जो क्रश आहे तो टाकायचा आणि मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं. कुकरला 3 शिट्ट्या होऊन कुकर थंड झाला आहे. आपला गुळाचा पाक तयार झाला की नाही बघूया. गूळ मेल्ट झाला की नाही ते बघूया. तर बघा, इथे गूळ छान मेल्ट झालेला आहे. थोडं मोठे तुकडे होते म्हणून याला थोडं फिरवून घ्यायचं. फिरवलं की आपोआपच गूळ गरम याने मेल्ट होऊन जाईल. बघा, गूळ मस्त वितळलेला आहे. आता या गुळामध्ये 1 चम्मच तूप टाकत आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. तुपामुळे लाडू छान शाईन करतात म्हणून मी हे तूप टाकलेलं आहे. वेलची पावडर सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण मी आज नाही टाकलं. जे आपण तिळाचं आणि शेंगदाण्याचं मिश्रण मिक्स करून ठेवलं होतं त्यामध्ये लगेचच हा पाक ओतून घ्यायचा, पूर्ण पाक, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे लाडू बनवताना जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. बस गूळ मेल्ट करून मिक्स करून घ्यायचं तीळ आणि शेंगदाण्यासोबत आणि लाडू वळून घ्यायचे. चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हा जो गूळ मेल्ट करून ठेवलेला आहे पूर्ण शेंगदाणा तिळाला लागला गेला पाहिजे. हाताला आता तूप लावून घ्यायचं, म्हणजे हे मिश्रण लाडू करताना आपल्या हाताला चिटकणार नाही. ज्या साईजचे तुम्हाला लाडू करायचं आहे त्या साईजचं मिश्रण हातावर घेऊन याचे नॉर्मली आपण ज्या प्रकारे लाडू बनवतो अगदी त्याच प्रकारे लाडू बनवायचे. पण एक विशेष की हे लाडू बनवताना हात जळत नाही, कारण आपण हा जो गूळ मेल्ट केलेला आहे तो गरम नाही आहे, त्याचा पाक नाही बनवला आहे म्हणून हात जळत नाही. हेच एक विशेष आहे या तिळगुळाच्या लाडूमध्ये. तर बघा, मस्त असे लाडू वळून घेतले आहे. जर तुम्हाला हात भरवायचा नसेल आणि अजून फटाफट हे लाडू बनवायचे असेल तर 1 छोटी वाटी घ्यायची, त्याला तूप लावून घ्यायचं आणि हे जे मिश्रण आहे लाडूचं ते त्या वाटीमध्ये दाबून असं भरायचं आणि मग हातावर किंवा प्लेटमध्ये त्याला असं काढून घ्यायचं. ही एकदम वेगळी पद्धत आहे. यामुळे हातही भरत नाहीत आणि लाडूसुद्धा एकदम लवकर फटाफट होतात. तर मी 2 पद्धतीने लाडू बनवले होते, एक या प्रकारचे आणि एक गोलवाले. दोन्हीही पद्धतीचे लाडू खूप मस्त अगदी सॉफ्ट झाले होते. मग आता पाक बनवायचं टेन्शन न घेता आणि हातही जळणार नाही अशा प्रकारचे लाडू नक्की बनवून बघा.